केपीएम फाउंडेशन बागलाण टीमच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने 60 कर्तबगार महिलांचा व 10 संस्थांचा सन्मान. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीम केपीएम फाउंडेशन यांच्या वतीने महिला दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम सटाणा येथील श्री मंगल कार्यालय महात्मा फुले पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 60 कर्तबगार माता भगिनींचा तसेच महिलांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 10 संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला केपीएम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील सिंह परदेशी, राष्ट्रीय पदाधिकारी माननीय राजेंद्र आहेर, माननीय आरती अहिरे तसेच अरविंद काका सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा महिला बचत गट व विकास सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अश्विनी अशोक बोरस्ते या होत्या. तर पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केडी भालेराव इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज रत्नापूरच्या संचालिका सौ तनयाताई भालेराव या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सटाणा नगराध्यक्ष सौ हर्षदा राहुल पाटील उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ भीमाई जोंधळे, पुस्तकांच्या हॉटेलच्या संचालिका सौ साधनाताई गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मकुमारी अंजुलता दीदी सटाणा सेंटर, सौ जयश्रीताई गरुड नगरसेविका सटाणा, सौ तनुजा किरण नांद्रे नगरसेविका सटाणा व सौ रुपाली कोठावदे नगरसेविका सटाणा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक खैरनार व डॉक्टर सचिन आहेर, श्री तुषार बोरसे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री किरण पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केपीएमच्या पदाधिकारी श्रीमती वैशालीताई सोनवणे, ज्योतिताई ठाकरे, लीलावती कापडनीस यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले, म्हणून हा कार्यक्रम सोहळा सुंदरतेने संपन्न झाला असे मत केपीएम बागलाणच्या पदाधिकारी श्रीमती स्वाती सोनवणे यांनी व्यक्त केलं. पदाधिकारी यांनी आभार प्रदर्शनात व्यक्त केलं. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी किरण पाटील सोबतच प्रतिनिधी प्रवीण पवार, सिन्नर.